नमस्कार सर्वांना. या श्रमिक प्रतिष्ठानाच्या एका सुप्रसिद्ध व्याख्यानमालेमध्ये बोलायची संधी मला आज दुसऱ्यांदा मिळाली, याच्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. पहिल्या वेळी अर्थात कॉम्रेड गोविंद पानसरे उपस्थित होते आणि त्यांनी मला बरंचसं प्रोत्साहित केलं बोलण्यासाठी. आणि ह्या वेळेला मेघाताई पानसरेंनी अगोदर मला माझा संपर्क करून जेव्हा निमंत्रित केलं तेव्हा मी आनंदानेच ते स्वीकारलं. अर्थात कोल्हापूरला यायला मला आवडतं. विषय माझा, मी बरेच वर्ष अर्थशास्त्राचा अभ्यास आणि अध्यापन करत होते. अलीकडे मी निवृत्त झाल्यापासून प्रत्यक्ष संस्थेमधून जोडले गेले नसल्यामुळे एक अर्थशास्त्राच्या आकडेवारीशी माझा संबंध थोडासा तुटल्यासारखा आहे. पण अलीकडे एक वेगळा पण प्रश्न आहे ज्याच्याबद्दल मी थोडंसं लिहिलं आहे की आजकाल अधिकृत आकडेवारीवर आपण विश्वास ठेवायचा की नाही, हे पूर्वी जेवढा प्रश्न नव्हता तेवढा अलीकडे झालेला आहे. आणि अर्थतज्ञांना हा एक प्रश्नच पडलेला आहे. पण दुसरी एक गोष्ट आहे की आपण आज आपली अर्थव्यवस्था कशी चालली आहे. आज जे गव्हर्नमेंट सत्तेवर आहे त्याची आर्थिक धोरणं कितपत यशस्वी ठरलेली आहेत लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी, असे प्रश्न फारसे विचारले पण जात नाही. दुसरेच काहीतरी प्रश्न, रोज काहीतरी आपल्याला चकित करणारी दुसरी बाब समोर येत असते. अगोदर मी जेव्हापासून अर्थशास्त्र शिकायला लागले, अर्थशास्त्राचा अभ्यास करायला लागले, शिकवायला लागले, तेव्हा आर्थिक धोरणावरची चर्चा सुद्धा एक एकूण राजकीय परिस्थितीबद्दलच्या चर्चेबरोबर मोठ्या प्रमाणात व्हायची. आज तसं होताना दिसत नाहीये. आणि वेगळेच प्रश्न आपल्या समोर येतात. बऱ्याचदा हे गव्हर्नमेंट खूप चांगलं काम करतंय हेच आपल्या मनावर बिंबवलं जातं. आणि म्हणून लोकशाही वाचवा हा जो एकूण या व्याख्यानमालेचा विषय आहे त्याच्याशी जोडूनच मला अगोदर विषय दिला होता जागतिकीकरण आणि खाजगीकरण, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन. पण आज ह्या शब्दांचा सुद्धा काय अर्थ आहे. मला वाटतं बऱ्याच तरुण लोकांच्या समोर हा प्रश्न सुद्धा पडेल. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय? म्हणजे जे उद्योग, जे व्यवसाय किंवा ज्या संस्था अगोदर शासनाने चालवल्या होत्या, पब्लिक सेक्टरमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा भाग होते, त्यांचं आता त्यांची विक्री केली जाते सरकारकडून आणि ते खाजगी नियंत्रणाखाली येतात. अलीकडे एअर इंडियाचं तसं झालं. आपल्याला असं दिसतंय की शिक्षणामध्ये सुद्धा संस्था तशा एवढ्या विकल्या जात आहेत असं नाही. पण आज जी गोष्ट पूर्वी नव्हती की विद्यापीठं सुद्धा पूर्णपणे खाजगी असल्याची गोष्ट आपल्याला समोर येते. त्यामुळे मी जो विषय घेतला तो थोडासा याच्यापेक्षा, ग्लोबलायझेशन सुद्धा आता गेल्या 30 वर्षापासून आपण ही ग्लोबलायझेशनची लाट मोजतो. 1990च्या आसपास भारताने 91 नंतर 92 नंतर नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्याच वेळेला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतलं. एक आर्थिक अरिष्टामुळे आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि या संस्थेने आपल्यावर काही आर्थिक धोरणं लादली. पूर्वी जी धोरणं चालू होती ती सोडून आता अधिक बाजार नियुक्त अशी धोरणं आपण स्वीकारली आणि अर्थशास्त्राची भाषा सुद्धा बदलत गेली.
आपण त्याच्यामुळे खाजगीकरणासारखे नवीन शब्द आपल्या समोर आले. ग्लोबलायझेशन म्हणजे आपण नेहमीपासूनच एका वैश्विक अर्थव्यवस्थेचा भाग आहोत. आपण अगोदर वसाहत म्हणून आपल्याकडचा कच्चा माल इंग्लंडला नेला जात होता. आपल्याकडे ब्रिटिशांकडून रेल्वे सारखी यंत्रणा आपल्या देशामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली उभी करण्यात आली. असे अनेक व्यवहार होते. त्याच्या पूर्वी सुद्धा जागतिक व्यापाराचा आपण भाग होतो. पण जेव्हा आपण आज ग्लोबलायझेशन म्हणतो तेव्हा मला वाटतं ह्याचा अर्थ जागतिक भांडवलशाही म्हणजे एक भांडवलशाहीचा विस्तार आणि भांडवलशाहीची पकड ही पूर्ण वैश्विक झालेली आहे. वैश्विक केवळ भौगोलिकरित्या नाही, पण वैश्विक म्हणजे आज भांडवलशाही ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पकड घेतलेली आपल्याला दिसते. म्हणून एक आपलं एक वैश्विक आपल्या ग्लोबल आपल्या पृथ्वीच्या सर्व भागात राहणाऱ्या सर्व देशांच्या लोकांशी आपले संबंध आहेत. अलीकडे तर एक टेलिकम्युनिकेशन्स रेव्होल्युशन जे झालेलं आहे म्हणजे प्रसार माध्यमं आणि त्यांचं तंत्रज्ञान जे गेल्या पुन्हा 30-40 वर्षामध्ये विकसित झालं आहे. त्याच्यामुळे आज तरुण पिढीला तर इतर देशांमधल्या तरुणांबरोबर संवाद साधता येतात त्यांच्या भाषेमध्ये. ते भाषा सुद्धा आता नवीन घडवत आहेत. आपल्याला पूर्वी कोरियासारखा देश फारसा परिचित नव्हता. अगदी 50च्या दशकामध्ये कोरियामध्ये युद्ध झालं होतं. पण आज दक्षिण कोरियाचे चित्रपट त्यांचं म्युझिक हे भारतामध्ये सुद्धा तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. जगभर लोकप्रिय होत आहे. आणि जे देश म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंत फारसे आपल्या माहितीचे नव्हते ते सुद्धा आपल्या जगण्याचे भाग बनायले. अशा पद्धतीने हे आहे. पण हे सगळं एक भांडवलशाही व्यवस्थेच्या यंत्रणेच्या खाली येतं. आणि त्याला काय म्हणायचं म्हणजे मला वाटतं अगोदर मी थोडंसं आजची म्हणजे भांडवलशाही म्हणजे काय आणि भांडवलशाहीचं जे विश्लेषण कार्ल मार्क्सने केलंय 19व्या शतकाच्या शेवटी किंवा ॲटलिस्ट उत्तरार्धामध्ये मार्क्सने हे लिखाण केलं. कॅपिटल डास कॅपिटल जर्मन भाषेत आणि ज्याला आपण भांडवलाचे 3 खंड म्हणजे एक खंड पूर्ण त्यांनी लिहिला. दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचे नोट्स होते आणि प्रचंड लिखाण त्याच्यामध्ये आहे. प्रचंड संशोधन त्याच्या मागे आहे. आणि एक प्रकारच्या व्यवस्थेचं त्यांनी विश्लेषण आपल्या समोर जे मांडलं ते अजूनही लागू आहे. कारण आपण अजूनही भांडवलशाहीच्या युगातून बाहेर पडलेलो नाही. भांडवलशाहीचे स्वरूप बदललं असेल. ते कसं बदललं ह्याच्याबद्दल पण आपण विचार करू. पण त्याच्यामध्ये एका बाजूला एक वर्ग जो भांडवलदार वर्ग आहे त्याच्या हातात पैसा तर आहेच, तंत्रज्ञान आहे. तो पैसा कामाला कसं लावायचा याची माहिती आहे. म्हणजे ज्याला आपण मॅनेजरियल ज्ञान म्हणू. आणि त्याचबरोबर त्याच्या समोर उभे राहणारे असे लोक आहेत ज्यांचा जगण्याचा दुसरा काहीच आधार नाही. जे आपल्या मुळापासून तुटले गेलेले आहेत. ज्यांचं मूळ गाव तुम्ही विचारलं तर सांगता येणार नाही. आणि ज्यांना आपल्या स्वतःच्या श्रमाची विक्री केल्याशिवाय जगता येणार नाही. आणि मी आत्ताच एक पुस्तक वाचत होते. एक स्कॅन्डिनेव्हियन लेखक आहे स्वान म्हणून.
त्यांचं म्हणणं असं पण आहे की भांडवलशाही फक्त एक भांडवलदार वर्ग आणि एक कामगार वर्ग असं फक्त नसून भांडवलशाहीच्या हातात जे नियंत्रण आहे ते हे नातं सुद्धा कसं चालवायचं हे ठरवण्याची एक शक्ती त्या वर्गाच्या हातात आहे. आणि आपल्याला असं पण म्हणता येईल की हा वर्ग जीवन आणि जिवंत जे आहेत आणि त्याची जगण्याची परिस्थिती किंवा त्यांच्या जगण्याच्या अटी ज्या आहेत याच्यामध्ये भांडवल आज सर्व क्षेत्रामध्ये आलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, आपण आज मोबाईल फोनमुळे आपण सतत सकाळी उठल्यापासून फोन उचलतो. आपण आपल्या जवळच्या लोकांशी किंवा आपल्या कामातल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरतो. त्याचबरोबर तो उघडल्याबरोबर आपल्या समोर काही जाहिराती येत राहतात. भांडवल हे सर्व ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आज आपली मानसिक स्वास्थ्य याच्यावर सुद्धा आज मनोरुग्णांना किंवा सतत केवळ डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या तरुणांना एका भांडवली व्यवस्थेलाच तोंड द्यावं लागतं. त्यांना डॉक्टरकडे जाऊन पैसे भरून एक सल्ला घ्यावा लागतो. आणि तो फक्त पैसे भरण्याचा प्रश्न नाही आहे, पण ज्या पद्धतीचे उत्तर त्यांना मिळतील त्यांच्या समस्यांसाठी ते सुद्धा भांडवलाने ठरवलेलं आहे. या एका भांडवली व्यवस्थेमध्ये ही भाषाच आज बदलली आहे. आज अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा भाषा बदलली. पूर्वी म्हणजे अगदी 80च्या दशकापर्यंत आर्थिक विषमता ही एक समस्या म्हणून मानली जात होती. आणि काही लोक अत्यंत श्रीमंत आहेत आणि काही लोक गरीब आहेत यांच्यामधली जी तफावत आहे ती तफावत एक समस्या आहे. या दोघांमधलं नातं एक समस्या आहे. म्हणजे आपण जरी भांडवलशाहीच्या भाषेत किंवा भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग ह्या भाषेत जरी बोलत नसलो तरी श्रीमंत आणि गरीब, श्रीमंत देश आणि गरीब देश यांच्यामधले संबंध आणि यांच्यामधली प्रचंड विषमता जे वसाहती म्हणून वसाहती अवस्थेमधून बाहेर पडलेले देश होते त्यांना आपण तिसरं जग म्हणत होतो. कारण पहिलं जग हे भांडवली विकसित देशांचं जग, दुसरं जग म्हणजे त्याच्यापासून बंड करून एक जी समाजवादी क्रांती रशिया आणि चीनमध्ये झाली तर ह्या कम्युनिस्ट जगामध्ये त्याला दुसरं जग म्हटलं जात होतं. आणि तिसरं जग म्हणजे अविकसित देश जे वसाहत अवस्थेतून बाहेर पडले होते. मला वाटतं इवन ही भाषा सुद्धा तुमच्यामध्ये जे वयाने थोडे कमी असतील त्यांना अपरिचित असेल. आज ह्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जगाबद्दल कोणी बोलत पण नाही. पण या प्रकारची अवस्था आपल्याला अगदी 80च्या दशकापासून आपल्याला दिसतं. सोव्हिएट युनियन पण कोसळायला लागतो. तोपर्यंत दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच्या काळापासून ते साधारण 80च्या दशकाच्या शेवटपर्यंत बऱ्याचशा भांडवली देशांमध्ये शासनाने लोकांच्या आयुष्यासाठी एक जबाबदारी घेतली होती. आणि आपण याला कधी कधी सोशल डेमोक्रेसी हे नाव देतो, एक सामाजिक लोकशाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे हे सुद्धा मला कधी कधी असं वाटतं. कारण मी आता 5-6 वर्ष वर्गामध्ये जाऊन अर्थशास्त्र शिकवत पण नाही आहे, तर हे शब्द सुद्धा याचा अर्थ आता समजावून अगदी अक्षर ओळख करण्यासारखं समजावून सांगण्यासारखे झालेले आहेत. सोशल डेमोक्रेसी म्हणजे मुळात आपलं शासन जे
लोकशाही पद्धतीने निवडून आणलेलं आहे, त्या शासनाला लोकांच्या जीवनातल्या काही मूलभूत गोष्टी स्थिर असाव्यात आणि त्यांचं जीवन व्यवस्थित चालावं याची एक जबाबदारी घ्यावी लागते. आणि त्याच्यामुळे आरोग्य, शिक्षण या दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये शासनाला एक प्रमुख जबाबदारी घ्यावी लागते. हा जो एक विश्वास होता, किंवा भांडवली देशांमध्ये सुद्धा सर्वांना रोजगार असावा हे आर्थिक धोरणाचं लक्ष असायचं. केन्स नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञ ब्रिटनमध्ये झाला, UK मध्ये झाला. तर त्याचं बरंचसं लिखाण याच्यावर आहे की 1930च्या दशकामध्ये जी महामंदी झाली होती त्याच्यानंतर पुन्हा उद्योगाला कसं उभं करायचं आणि अशा पद्धतीने की सर्व कामगार वर्गाला रोजगार मिळावा. आणि बेरोजगारी ही केवळ एक काही काळापर्यंत एक टेम्पररी गोष्ट. तुम्ही एका नोकरीतनं बाहेर पडता आणि दुसरी नोकरी शोधतात तोपर्यंतच्या काळातला एक छोटासा वेळ, पण बाकी सर्वांना नोकरी देता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता बाजूला टाकल्यासारख्या आहेत. आपण आर्थिक विषमतेबद्दल सुद्धा बोलत नाही. 1990 नंतर ही भाषा बदलली आणि आर्थिक विषमतेबद्दल बोलण्याच्या ऐवजी दारिद्र्य ही समस्या आहे. म्हणजे दारिद्र्य आणि समृद्धी, दारिद्र्य आणि जे समृद्ध आहेत, जे भांडवलाची मालकी ज्यांच्याकडे आहे, देशाची सत्ता संपत्ती ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे युद्धाची साधनं आहेत, ते आणि गरीब यांच्यामधली तफावत याच्याबद्दल बोलण्यापेक्षा दारिद्र्य ही एक समस्या आहे. म्हणजे आपला देश चांगला विकास करतोय, समृद्ध होतोय, पण काही लोक त्याच्यात नाही येतात समभाव. काहीतरी त्याला एका अमेरिकन अर्थतज्ञांनी असं म्हटलंय की त्याला स्टबर्न पॉकेट्स ऑफ पॉवर्टी इन आवर कंट्री. म्हणजे अमेरिकेसारखा सर्वात समृद्ध देश, या देशामध्ये सुद्धा काही जण, काही असे जस्ट छोटे छोटे आपण पॉकेट्स ऑफ पॉवर्टी असे आपल्याला सापडतात, जे आणि ते त्यांचं दारिद्र्य ही एक समस्या आहे. मग दारिद्र्य कशामुळे आहे? मग ते आळशी आहेत म्हणून आहे का? तो एक प्रॉब्लेम आहे. पण आपली समृद्धी त्यांच्यापेक्षा काही शतकांनी का काही 100 पटीने जास्त असणं, किंवा देशाची, पूर्वी कसं होतं, देशाची 6% संपत्ती वरच्या 1%च्या हातात होती. आता हे 30% झालेलं आहे, 50% झालेलं आहे. आणि संपत्तीचं केंद्रीकरण काही थोड्यांच्या हातामध्ये झालेलं आहे. ही आजची जागतिक भांडवलशाही आहे. एकतर म्हणून हे 2-3 गोष्टी आहेत की एकतर ही तफावत प्रचंड वाढलेली आहे, त्याचबरोबर कामगार वर्गाची लढण्याची शक्यता ही बरीचशी मोडून काढली आहे. म्हणजे कार्ल मार्क्सच्या लिखाणामध्ये जेव्हा कामगार वर्गीय क्रांती आणि समाजवादाकडे वाटचाल याच्याबद्दल ते लिहितात, तेव्हा त्यांची अशी अपेक्षा होती की औद्योगिक देशामध्ये जो औद्योगिक कामगार आहे, जो मोठमोठ्या कारखान्यांमध्ये एकत्र येतो आणि ट्रेड युनियन कामगार संघटनेमध्ये एकत्रित लढतो, त्याच्या कामानिमित्त सुद्धा हा कामगार आधुनिक यंत्रांबरोबर काम करतो, त्याला विज्ञानाशी त्याचा संबंध येतो. तो एक म्हणजे जाणकार आहे.
त्याला त्याची परिस्थिती समजू शकते, त्याला तुम्ही समजावून ते सांगू शकताच. आणि मोठ्या संख्येने हे समूह आहेत कामगारांचे, आणि ते जर एकत्र आले तर भांडवलशाहीला उठून पाडता येईल. पण गेल्या काही दशकामध्ये आपण असं पाहतो की भांडवलशाहीने सुद्धा याच्यावर एक उपाय काढलाय. एकतर ज्याला आपण फायनान्स कॅपिटल आणि टेलिकम्युनिकेशन्स या दोन्ही गोष्टींचा एक हातमिळवणी जी झालेली आहे, ज्याच्यामुळे आता भांडवलदार पैशाचे खेळ अगदी जगभर करू शकतात, जगाच्या स्केलवर करू शकतात. आणि त्याच्यामुळे जिथे तुमच्याकडे जर तुमच्या देशामध्ये तुम्हाला कारखाना काढायचा आहे आणि तुमच्याकडे कामगारांना एक किमान तुम्हाला एवढं वेतन द्यावं लागेल, तर तुम्ही दुसरीकडे दुसऱ्या देशांमध्ये, गरीब देशांमध्ये कामगार मिळतील तिथे तुमचं भांडवल नेऊ शकता, तिथे तुमचं कच्चा माल नेऊ शकता. तिथल्या गव्हर्नमेंट्सना तुम्ही दबाव आणू शकता की कामगारांना तुम्ही फारसे हक्क देऊ नका, ते संप करतील अशी परिस्थिती येऊ देऊ नका, आणि तुमच्या देशामध्ये आम्ही गुंतवणूक करू. या प्रकारची सत्ता आता मोठ्या कंपन्यांकडे आलेली आहे. म्हणून त्याला आपण ट्रान्सनॅशनल कॅपिटल असं नाव देतो. त्याच्यामुळे एका बाजूला जागतिक झालेली आहे, एका बाजूला या मोठी तफावत निर्माण झालेली आहे, दुसऱ्या बाजूला ही एक जगभरची पकड ही सुद्धा घट्ट झालेली आहे. पैशाची उलथापालथ ही क्षणभरामध्ये तुम्ही नवीन प्रसार माध्यमातून करू शकता. आता ह्याबरोबर कार्ल मार्क्सने एक सांगितलंय की भांडवलशाहीला जिवंत राहण्यासाठी सतत नवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी लागते आणि सतत नफ्याच्या शोधामध्ये नवीन गुंतवणूक पण करावी लागते. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून कामगारांचं वेतन कमीत कमी असावं, हे तर करावं. तेच मी आता बोलत होते, ते जिथे कमी पैशात श्रमिक उपलब्ध होतील तिथे गुंतवणूक करायची. पण त्याचबरोबर हे नवीन क्षेत्र सतत शोधत राहणे, हा शोध 19व्या किंवा त्याच्या अगोदरच्या काळापासून आणि 20व्या शतकात सुद्धा भौगोलिक होता. म्हणजे जे क्षेत्रावर भांडवली साम्राज्यशाहीची पकड आली नव्हती तिथे सुद्धा हळूहळू त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणे वगैरे हे सुरू झालं होतं. आणि आपण मला वाटतं विसरता कामा नये की आज रशियन क्रांतीबद्दल कोणी बोलत नाही, चीनी क्रांतीबद्दल कोणी बोलत नाही. पण ज्या 2-3 गोष्टी आपल्याला दिसतात की भांडवली देशांमध्ये एक कल्याणकारी राज्य, जिथे जे शासन भांडवलाच्या बऱ्यापैकी बंधनामध्ये असतं किंवा त्याचे लागे बांधे असतात, हे शासन सुद्धा शिक्षण आणि रोजगाराची जबाबदारी घेते. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असू नये म्हणून धोरणं चालवते. बेरोजगार भत्ता दिला जातो, कामगारांचे अधिकार हे जोपासले जातात. या गोष्टी एका बाजूला एक भांडवलशाहीला पर्याय आहे, तो झालेला आहे, क्रांती झालेली आहे कुठेतरी. याच्यामुळे सुद्धा हे कल्याणकारी राज्य बरेच वर्ष उभं राहिलं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं पण दिसतं की याच्यामुळे भांडवली ही भाषा सुद्धा होती की एका अर्थाने इनइक्वालिटीबद्दल बोललं जाणं. पण ह्याच्यामध्ये फरक थोडासा पडला 70च्या दशकानंतर, 80च्या दशकानंतर. आणि जेव्हा दिसून आलं की सोव्हिएट युनियन आता
त्या संबंध प्रयोगामध्ये नंतर काय दोष आले याची चर्चा करण्याची जागा नाही आहे. पण सोव्हिएट युनियन स्वतःहून थोडंसं नंतरच्या काळामध्ये हा एक अयशस्वी प्रयत्न होता आणि सोव्हिएट युनियन मोडकळीस आणलं आणि त्याच्यातले वेगवेगळे रिपब्लिक्स वेगळे झाले. सोव्हिएट युनियनला जोडलेले जे पूर्व युरोपमधले देश होते ते सुद्धा आता त्याच्यापासून वेगळे झाले आणि तेव्हापासून भांडवलशाहीला मोठ्या प्रमाणात कमीत कमी पैसे कामगारांना देऊन त्यांचं शोषण करणं शक्य झालं. पण ही गरज कायमच राहते ना. तुम्हाला नवीन क्षेत्र गुंतवणुकीचे तुम्हाला नवीन क्षेत्र शोधून काढावे लागतात आणि बऱ्याचशा अविकसित देशांमध्ये भारतामध्ये सुद्धा आपल्याला असे काही भाग दिसतात जिथे लोक आपापल्या पद्धतीने आपलं ज्याला आपण लाईव्हलीहूड म्हणतो आपलं रोजचं जगणं चालवत आहेत. म्हणजे मासेमारी करतायत किंवा आदिवासी लोक वनक्षेत्रामध्ये आयुष्य घालवून आपलं काम करून जगतायत आणि कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाशी जुळून एक आयुष्य जगतायत जे फारसं विकसित नसेल पण जे एक प्रकारे त्यांना जगता आलं इतके वर्ष. असे काही क्षेत्र जे आहेत तिथे सुद्धा आता भांडवलाची गुंतवणूक झाली पाहिजे. काही देशांमध्ये ह्याला विरोध झाला, लोकांकडून विरोध झाला. छोटी छोटी आंदोलनं सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची ठरतात. म्हणजे आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये झाडांना मिठी मारून झाडं जगवण्याचा एक प्रयत्न की जेव्हा बांधकाम करणारे मोठे इस्टेटवाले भांडवलदार किंवा बिल्डर हे झाडं पाळून जमीन ही मोकळी करायला बघतात कन्स्ट्रक्शनसाठी. जी गोष्ट तुम्हाला आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये दिसेल की लोक जिथे जगतायत साधं जीवन जगतायत, साधी घरं आहेत, काहीतरी व्यवसाय चालवले जात आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला आता मोठं भांडवल दिसायला बघते. हे सुद्धा त्याच प्रकारच्या एका भांडवली गतीचे नियम जे डायनॅमिक्स आपण म्हणतो त्याचा एक भाग आहे. नवीन क्षेत्र भौगोलिक नाही तर मग तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत असे जे कोपरे आहेत, जे कोपरे फक्त दारिद्र्याचे नाही आहेत. लोकांचं दारिद्र्य कधी कधी सुसह्य होतं जेव्हा ते जीवन माणसाला श्रम करून आपलं पोट भरता आलं आणि एक नातं जर असलं तुमच्या नैसर्गिक पर्यावरणाशी तर ते जीवन अत्यंत मानवी आणि आनंददायी सुद्धा असू शकतं. पण भांडवलाचा प्रवेश झाल्यानंतर या गोष्टींमधलं जो तोल असतो तो बिघडवला जातो आणि मग आपल्याला असं दिसतं की इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा आज भांडवलीकरण झालेलं आहे, कमर्शियलायझेशन हे झालेलं आहे. आपल्याकडे लोकशाहीचे काही संस्था ज्या उभ्या राहिल्या, ज्या भांडवलशाहीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये उपयोगी होत्या, की तुम्हाला एक असं उभं करायचं होतं की इवन कामगार आणि भांडवलदार हे एका देशाचे नागरिक आहेत, सारखेच कायदे सगळ्यांना लागू आहेत आणि मग तुमची न्याय संस्था असो, तुमचे विद्यापीठ असो, तुमचे न्यायालय असो, या सगळ्या संस्था या एका लोकशाही पद्धतीने आणि एका
एका सत्याला धरून असे पाहिजे की ज्याच्यामुळे भांडवलशाहीमध्ये जो विनिमय होतो तो विनिमय योग्य आहे की नाही, नीतिमय आहे की नाही, हे मोजण्याचं मुख्य मापन पद्धत, मूल्यमापनाची पद्धत म्हणजे पैसा. म्हणजे तुम्ही पैसा देऊन माणसाला कामाला लावता. आणि आपण ही भाषा आजकाल मध्यम वर्गामध्ये खूप ऐकतो ना, की जेव्हा तुम्ही गरिबांबद्दल बोलता तेव्हा मग या लोकांना पैसा दिलाय मग त्यांनी काम केलंच पाहिजे. आणि एखाद्या भांडवलदाराबद्दल तुम्ही म्हणालात की तो शोषण करतोय, पण त्यांनी एवढ्या नोकऱ्या उपलब्ध केल्या, त्यांनी एवढं काम उपलब्ध करून दिलं, म्हणजे पैसे देऊन त्यांनी तुम्हाला एका अर्थाने विकत घेतलंय. पण तुम्हाला अशा पद्धतीने जे विकत घेतलं नाहीये जसं तुम्हाला गुलामगिरी पद्धतीमध्ये काही शतकांपूर्वी अमेरिकेमध्ये दिसत होतं. नाही, कामगार हा त्या अर्थाने स्वतंत्रच असतो. आणि हे पैशाचं जे एक भ्रम आहे की आपण पैसे देतो आणि पैशाचं मोल असेल तेच विकत घेतो, म्हणजे त्यामुळे आपण आपल्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष किंवा अन्याय हा येत नाही. इक्वल एक्सचेंज असं झालेलं आहे. ही पण एक भाषा जी बोलली जाते. पण त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं मग की या सगळ्या संस्थांचं स्वरूपच बदलत जातं. आणि पूर्वी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे एक शिकवणारा, मी गुरु हा शब्द इथे वापरत नाही, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं जे एक नातं, जिथे एका बाजूने शिक्षकाकडे जास्त अनुभव आहे, ज्ञान पण आहे, आणि मग तो विद्यार्थ्यांसमोर एक नीतिमान व्यक्ती म्हणून तो किंवा ती उभी राहते. आणि मग अशा नात्यामध्ये खरं तर चांगली विद्यार्थिनी घडवायची असेल तर मी म्हणतो ते सर्व खरं आहे असं न म्हणता विद्यार्थ्याला सुद्धा प्रश्न विचारायला उत्सुक करणं, प्रेरित करणं, तयार करणं हा शिक्षणाचा एक भाग समजला जात होता. तर आज खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक हा एक सर्व्हिस, आणि म्हणून बरेचसे उच्च वर्गातले लोक म्हणतात की माझा काही जाती व्यवस्थेवर विश्वास नाहीये, मी काही जाती व्यवस्था मानत नाही, मी केवळ मेरिटचा विचार करतो, मी केवळ जे काही काम करतात त्यांना योग्य मोबदला देतो, जे पात्र आहेत त्यांना मी कामावर घेतो. पण याच्याकडे मी नंतर येईल की एक काही अवशेष जे आपल्या भांडवलशाही पूर्व नात्यांचे आहेत ते पण आहेतच. हे अवशेष आपल्याला घरामध्ये सुद्धा दिसतात. आणि काही स्त्रीवादी मार्क्सवाद्यांनी हे पण दाखवलंय की भांडवलशाहीला टिकवून धरण्यामध्ये किंवा भांडवलदाराची जी एक पद्धत असते की कमीत कमी वेतन देऊन कामगाराकडून काम करून घेणे, यामध्ये घरातल्या स्त्रीच्या श्रमाचा वापर पण केला जातो. आणि जेव्हा वेतन कमी यायला लागतं घरात तेव्हा त्या घरातल्या कामगाराच्या बायकोला जास्त श्रम करावे लागतात. तिला निकृष्ट धान्य विकत घ्यावं लागतं आणि ते निवडत बसावं लागतं. तिला कपडे शिवून पुन्हा तेच कपडे काही दिवस टिकवावे लागतात.
आणि अनेक प्रकारे काटकसरी करून ज्याच्यामध्ये स्त्रीचे श्रम जातात, म्हणजे कमी वेतन मिळाल्याचा भरपाई हे स्त्रीच्या श्रमातून होतात. पण स्त्रीचे श्रम हे काय बाजारात विकले जात नाहीये तिथे, म्हणून हे सुद्धा त्यांना पूरक राहतात. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की ज्या श्रीमंत घरामध्ये जर मूल जन्माला येत नसेल तर एखाद्या गरीब बाईचं गर्भ सुद्धा भाड्याने घेता येतो. म्हणजे इथे सुद्धा पैशाचे व्यवहार आलेले आहेत. ही आपल्याकडे भांडवलशाहीची आस्थाना आहे. मी संस्थांबद्दल जे बोलत होते त्याच्यामध्ये एक महत्वाची संस्था म्हणजे प्रेस, म्हणजे वर्तमानपत्र, प्रसार माध्यम. एक मला आठवते साधारणतः 80च्या दशकामध्ये अमर्त्य सेन जे आपले नोबेल पारितोषिक मिळालेले अर्थतज्ञ आहेत, त्यांनी एक आर्ग्युमेंट असं केलं होतं, कारण ते स्वतः लहान असताना त्यांनी 1943 मध्ये बंगालमध्ये झालेला मोठा दुष्काळ बघितला होता आणि अगदी मिलियन दशलक्षाच्या संख्येने भूकबळी झालेले त्यांनी पाहिले होते. आणि तेव्हा ब्रिटिश राजवटीचे शेवटचे दिवस होते. त्यांनी तेव्हा असा युक्तिवाद केला 80च्या दशकात, जेव्हा त्यांनी ही आठवण घेऊन फॅमिन या प्रश्नाचा एक अर्थशास्त्रीय शोध घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतःची प्रसार माध्यमं उभी राहिली आणि त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये असे भूकबळी पडू शकत नाही. कारण देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असं झालं तर ते वर्तमानपत्र छापून येईल आणि शासनाला त्याच्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. आणि उलट ब्रिटिश राजवटीने लोकांपर्यंत धान्य पोहोचवण्यामध्ये अडथळे निर्माण केले होते, कारण मुळात ते लोकशाही राजवट नव्हतीच आणि लोकांच्या मताचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. ह्या आर्ग्युमेंटनी त्यांनी इवन चीनशी तुलना केली आणि म्हणाले की चीनमध्ये जो दुष्काळ पडला होता 1950च्या शेवटच्या दशकामध्ये, जेव्हा काही प्रयोग केले गेले आणि ते अयशस्वी झाल्यामुळे दुष्काळ पडला होता आणि लोक भुकेने मेले होते, पण तिथे स्वतंत्र अशी प्रसार माध्यमं नाही आहेत, म्हणून असं झालं. आज आपल्याला वेगळी परिस्थिती दिसते. म्हणजे एका अर्थाने एक भांडवली जरी वर्तमानपत्र प्रेसची संबंध माध्यमं ही जरी भांडवली पद्धतीने चालवली जात त्याच्यावर सेन यांचा विश्वास होता, पण आज ते एका अर्थाने जागतिक भांडवलाशी ज्या पद्धतीने जोडले गेले की त्यांचं जे लोकशाही वाचवण्याचं काम आहे ते काम आता सोडून दिल्यासारखं. म्हणून हे कुठेतरी जागतिक भांडवलशाहीच्या दिशेबरोबर सुद्धा जोडलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज, म्हणजे मी जेव्हा शिकवत होते बरेच वर्ष अर्थशास्त्र शिकवत होते, तेव्हा वर्तमानपत्रामधून सुद्धा आर्थिक धोरणाबद्दल उलटसुलट चर्चा होत होती. आपण जेव्हा 92-93 नंतर नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हा मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांच्या धोरणाची चर्चा वर्तमानपत्रामध्ये व्हायची. आणि त्या काळामध्ये असं पण दिसून आलं की अनेक अविकसित देशांमध्ये हे नवीन धोरण स्वीकारल्यानंतर खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे उदाहरणार्थ ज्या म्हणतात किंमत वाढ आणि इन्फ्लेशन हे अगदी पराकोटीला
गेलं होतं आणि किमती अगदी दर आठवड्याला असे वाढत होते. पण भारतामध्ये तसं नाही झालं. भारतामध्ये ही नवीन धोरणाकडे आणि भारताची व्यवस्था त्या अगोदर बरीच बंधनाच्या भिंती च्या मागे अशी होती. आपल्याकडे वस्तू आयात केल्या जात नव्हत्या आणि आयात केल्या जात नसल्यामुळे आपल्याकडे जे एक औद्योगिक क्षेत्र आहे, मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण म्हणतो, वस्तूंचं उत्पादन करणारं औद्योगिक क्षेत्र, हे फारसं विकसित झालं नव्हतं आणि आपल्याकडे चांगल्या वस्तू बनत नव्हत्या. जागतिक स्पर्धेला त्यांना तोंड द्यावं लागलं असतं तर हे लोक उभे राहिले नसते. म्हणजे मला आठवतंय बरीच वर्ष आपण काडेपेटी सारखी गोष्ट विकत घ्यायला गेलो तर त्या काडेपेटीमध्ये जे काही 50 काड्या असतात त्याच्यातले 15-20 तरी तुटणार, व्यवस्थित नसणार. म्हणजे ही काय मोठ्या टेक्नॉलॉजीची गोष्ट नाही आहे. आता ही गोष्ट फार आढळणार नाही. आणि मी तुम्हाला हे उदाहरण कशासाठी सांगते की साध्या लोकांना मिळणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण जागतिक स्पर्धेच्या अभावामुळे आपण त्या कार्यक्षम पद्धतीने उत्पादन करत नव्हतो आणि या परिस्थितीमध्ये 90-91 नंतर थोडी सुधारणा झाली. आता आपण फक्त आयात करतो असं नाही, पण तत्सम वस्तू सुद्धा आपण आज काही प्रमाणात आपण उत्पादित करत आहोत. पण तरी सुद्धा आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे 91 नंतर फारसं विकसित झालं नाही. जी आर्थिक वृद्धी, ज्याला काय म्हणतात, विकास, काय सबका साथ सबका विकास, त्याच्यामध्ये त्या काळात औद्योगिक उत्पादन फारसं वाढलेलं नाही आणि आपल्याकडे औद्योगिक उत्पादन कधीच फारसं विस्तारित झालं नव्हतं. म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा तुम्ही जर औद्योगिक क्षेत्रात जे कामगार असतात त्यांचं प्रमाण खूप कमी होतं आणि कम्युनिस्ट पक्ष सुद्धा या काही औद्योगिक कामगारांच्या युनियन्सच्या आधारावर उभे होते. पण तो आधार तसं पाहिलं तर संकुचितच होता, कारण या प्रकारचा रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माणच झाला नाही आपल्या देशात. पण 90 नंतर सुद्धा तो निर्माण झाला नाही. शेतीमध्ये बहुतेक लोक काम करत होते. आता ते प्रमाण थोडंसं जर कमी झालं असेल तर ते औद्योगिक क्षेत्रामध्ये लोक गेल्यापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये काही प्रमाणात रोजगार वाढलेला आहे आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आपण काही प्रमाणात एक्सपोर्ट करायला लागलो. नंतर 90 नंतर त्याच्यामुळे एक काही विशिष्ट वर्गाला, म्हणजे एक मध्यम वर्गाला, आणि आपल्याकडे आपला देश आज सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे जगातला आणि आपल्याकडचा मध्यम वर्ग म्हणजे वैश्विक पातळीवर एक फार मोठी बाजारपेठ म्हणून समजली जाते ना. पण तरी सुद्धा ते बहुसंख्य नाही आहेत आपल्या देशात. आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांना जे मिळालं पाहिजे त्या वस्तू कमी किमतीमध्ये अजूनही त्यांना देता आहेत का? आता अन्नधान्याच्या वस्तूंच्या किमती वाढू नये म्हणून धोरणं चालवली गेली बरीच वर्ष आणि आता सुद्धा 2014 नंतरच्या काळात सुद्धा किंमत वाढ फार वेगाने होऊ नये अशा प्रकारची धोरणं घेतलेली आहेत. काही प्रमाणात कधी कधी शेतीचं योगदान चांगलं असलं तर मग हे करणं थोडं सोपं जातं. पण आपल्या औद्योगिक क्षेत्राने देशांतर्गत बाजारपेठेत सामान्य लोकांना जे लागतं ते पुरेशा प्रमाणात उत्पादन केलेलं नाही आणि हे केवळ खाजगी क्षेत्रातून होईल असं नाही आहे. कारण
शासनाने सुद्धा गुंतवणूक केली पाहिजे. आता सुखदेव थोरात म्हणून एक अर्थतज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जर लोकांची राहणीमान पातळी उंचावायची असेल तर शासनाने ग्रामीण भागात बिगर शेती व्यवसायांमध्ये काही गुंतवणूक केली पाहिजे. आणि केवळ रस्ता बांधणी वगैरे नाही. तर आपल्याला असं दिसतं की ते सबका विकास बरोबर मेक इन इंडिया या प्रकारे एक घोषणा होती. पण आपल्याला असं नाही दिसत की शासनाकडून जी मदत मिळायला पाहिजे खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक वाढण्यासाठी ती केली गेलेली नाही. उलट शासकीय खर्च हा कमीत कमी असावा आणि त्याच्यामुळे किंमत वाढ नियंत्रित ठेवावी. पण शासकीय गुंतवणूक कमी केली, शासकीय खर्च कमी केला, ज्याच्यामुळे आज थोडाफार प्रमाणात आरोग्य आणि शिक्षणावर शासनाकडून जो खर्च होत होता तो सुद्धा आज मागे घेतला जात आहे. आज सरकारी शाळा बंद पडतायत. आता आमची चर्चा चालली होती की हा बदल येतोय. हा आणखीन एक मोठा प्रश्न आहे की आपल्याकडे शिक्षण आपण सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात पूर्ण यशस्वी झालो आहे. आणि आपण जर इतर देशांशी तुलना केली, जे देश तसं पाहिलं तर भारतापेक्षा गरीब आहेत अशा देशांमध्ये सुद्धा, किंवा जेव्हा ते गरीब होते त्या काळात ॲटलिस्ट मुलांपर्यंत 14 वर्षापर्यंत तुम्ही एक चांगलं शालेय शिक्षण पोचवू शकलात तर पुढच्या काळात त्यांची उत्पादन क्षमता वाढते. आपल्याकडे ही गोष्ट करण्यामध्ये मला वाटतं आपलं एक मोठं अपयश ठरलेलं आहे. म्हणून मला ह्या दोन्ही गोष्टी बाजूबाजूला मी चर्चेला आणण्याचा प्रयत्न करते. आपण पाहतो म्हणजे आज असं पण सारखं सांगितलं जातंय की जी देशाची आज अवस्था आहे ती नेहरूंच्या काळामध्ये आर्थिक धोरणामध्ये ज्या चुका झाल्या त्याच्यामुळे ती अवस्था आहे. आणि ह्याच्या मागे फारसे युक्तिवाद किंवा फारशी आकडेवारी किंवा फॅक्ट्स असे समोर ठेवण्याची कोणाला गरज वाटत नाही. एका अर्थाने पुन्हा पुन्हा तेच थोडंसं निरर्थक वाक्य तुम्हाला सर्व बाजूने ऐकायला मिळालं तर हळूहळू तुम्ही ते स्वीकारता आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागता. ही गोष्ट आपल्याला दिसते. प्रसार माध्यमांचं भांडवलीकरण, आणि एवढंच भांडवलीकरण नव्हे परंतु छोटे म्हणजे ते टप्प्याटप्प्याने हे झालं. छोटे वर्तमानपत्र आपल्याकडे छोट्या शहरांमध्ये काही त्या शहराचं एक संस्कृती, त्या शहराची परंपरा, इतिहास जाणणारे अशी वर्तमानपत्र पण होती. नंतरच्या काळात काही जे कोणत्याही प्रकारची टीका सहन करत नाहीत, जे आपल्या सगळ्या विरोधकांना जेलात टाकायला तयार होतात, जे प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बंधनं आणतात. म्हणून जागतिक भांडवलशाहीच्या आजच्या एका स्थितीशी ही गोष्ट जोडलेली आहे. आणि हा नेहमीचा एक शोध घेणं, त्याचबरोबर कामगारांची एका बाजूला त्यांचं काम कमी वेतनामध्ये करून घेणं, दुसऱ्या बाजूला जिथे तुम्हाला श्रमिकांच्या ऐवजी यंत्र वापरता येतील तिथे यंत्रांनी रिप्लेस करावं श्रमिकांना. ऑटोमेशन जे आपण म्हणतात, सर्व जिथे कामगारांचं प्रमाण कमी करून तुम्ही यंत्र जास्त वापरता. आता ह्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे जी इवन डोक्याची कामं आहेत
ती कामं सुद्धा आज कॉम्प्युटर आणि अत्यंत ॲडव्हान्स कॉम्प्युटर हे करू शकतात. हे कॉम्प्युटर आज ज्या पद्धतीने माणसं नवीन गोष्टी शिकतात त्याचं सुरुवातीला अनुकरण करून आपल्या ज्ञान ग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये विकास करू शकतात. आणि आज हा प्रश्न विचारला जातोय की हे सुद्धा हाताबाहेर चाललंय का? म्हणजे श्रमाच्या ठिकाणी निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये भांडवल येतं. श्रमाच्या ठिकाणी भांडवल यंत्र घालतो. जिथे छोटे देश आहेत आणि ते शासनाला मोठ्या भांडवली कंपन्यांच्या दबावाखाली आणता येतं, तिथे कामगारांचे सर्व अधिकार नष्ट केले जात आहेत. आणि हे सगळं होत असताना सुद्धा भांडवलशाहीची परिस्थिती ही सतत वृद्धी होणारी नाही आहे ना. आपल्याला दिसतंय की 2008 मध्ये अमेरिकेमध्ये एक प्रकारे भांडवली अरिष्ट क्रायसिस निर्माण झालं. अनेक भांडवली बँका बंद पडल्या. लोकांनी गुंतवलेला पैसा हा वाया गेला. पण मग काय झालं की सरकारने या बँकांमध्ये पैसा टाकला. भांडवलशाही मोडकळीस येऊ नये म्हणून शासन पैसा सुद्धा टाकतो आणि नवीन प्रकार जे उपाय आणतो. त्याचबरोबर ह्याच्याबद्दल आज फारशी चर्चा होत नाही. ही फार जुनी गोष्ट नाही आहे. मला माहीत नाही आज अर्थशास्त्राच्या वर्गात कॉलेजेसमध्ये काय शिकवलं जातं. 2008च्या अरिष्टाबद्दल काय काय शिकवलं जातं. भारतामध्ये आपल्याला असं दिसतंय की सगळंच नकारात्मक नाही आहे. आपण जसं 92 नंतरच्या नवीन आर्थिक धोरणाच्या काळात मोठे इन्फ्लेशन आपल्याकडे झालं नाही किंवा त्या काळामध्ये एकदमच आपल्याला मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य वाढलं असं दिसत नाही. उलट दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये थोडीशी सुधारणा आपल्याला 2000 नंतर दिसायला लागते. दारिद्र्य रेषेची मोजणी हा पण एक प्रकारचं सांख्यिकीय शास्त्र आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की लोकांची गरिबी कमी होते. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही हे पाहायला बघता, बाकीची निकष पाहायला बघता, म्हणजे आपल्याला केवळ आपण उत्पन्नाचं निकष पाहिलं तर दारिद्र्य कमी झाल्यासारखं दिसतं. लोकांना मिळणाऱ्या वस्तू पाहिल्या तर थोडंसं कमी झाल्यासारखं दिसतं. गरीब लोक सुद्धा आज फाटके कपडे घालून फिरत नाही. मी जे उदाहरण तुम्हाला दिलं की घरातल्या गृहिणीला जुने कपडे शिवून दुरुस्त करावे लागतात, तर आज ती परिस्थिती इतकी पण राहिली नाही आहे. कारण जुने कपडे फेकून देऊन नवीन कपडे स्वस्तात घेता येतात. कारण तिथे सुद्धा एका अर्थाने एक मॅस प्रोडक्शनचा फायदा. ते निकृष्टच असतील पुन्हा, पण तुम्हाला ते बदलून घेता येतात. सतत मार्केटकडे जावं लागतं. अर्थात त्याच्यामुळे पैसा सतत खेळता असावा लागतो. आणि मग आपल्याकडे अर्थात मोदी सरकार आल्यानंतर 2 मोठे धक्के आपल्या अर्थव्यवस्थेला बसले. एक म्हणजे शासनानेच घडवून आणलेला डिमॉनिटायझेशनचं, नोटाबंदीचा धक्का, ज्याच्यामुळे अनेक छोटे उत्पादक आणि छोटे व्यापारी यांना टिकता आलं नाही. म्हणजे तुम्हाला पण दिसलं असेल त्या काळात की काही दुकानं बंद पडतात, काही व्यवसाय जे वर्षानुवर्ष अगोदर काही दशकं त्याच ठिकाणी चालत होते ते आता दिसत नाही. नोटाबंदीनंतर ते नाहीसे होतात. आणि नंतरचा धक्का अर्थात
म्हणजे 2020 नंतरचा कोविडची महासाथ आणि लॉकडाऊन ज्या पद्धतीने लागू केलं त्याचे जे परिणाम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तरी सुद्धा मंद गतीने का होईना आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत गेलेली आहे. पण त्या वाढीबरोबर रोजगार काही वाढलेला नाही आणि रोजगार वाढीची गोष्ट आपल्याला मुळीच होताना दिसत नाही. आणि मला वाटतं लोकशाही चालवण्यासाठी लोकांची अवस्था एक किमान त्यांच्या बेसिक नीड्स, त्यांच्या मूलभूत गरजा भागल्यानंतरच लोक इवन लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीवर विश्वास असणे म्हणजे आपण काहीतरी बदल घडवून आणू शकतो याच्यावर लोकांचा विश्वास असतो. ज्या लोकांना रोजगार नाही, उद्या कुठून पैसे येणार आहेत ते माहीत नाही, आरोग्यासाठी खर्च करावा लागतोय, शिक्षणासाठी खर्च करावा लागतोय, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक जी हतबलता तुम्हाला जाणवते, ज्याच्यामुळे आपण ह्या परिस्थितीमध्ये बदल आणू शकत नाही. निवडणुकांवर सुद्धा विश्वास लोकांचा घसरलेला आहे. निवडणुका आपल्या लोकांना आवडतात, म्हणजे उभं राहायला आवडतं. एका साध्या सोसायटीमधल्या पदावर सुद्धा लोकांना उभं राहायला आवडतं. एका अर्थाने निवडणुका आपल्याकडे एक उत्सवसारखे असतात. मग पैसे वाटले जातात ह्याचं काय आश्चर्य नाही. म्हणून आपली जर लोकशाही ही जाणकार आणि स्वायत्त लोकांवर आधारलेली असेल तर ही स्वायत्तता कुठे आहे? एक तर आपण शिक्षण पोहोचू शकलो नाही त्यांच्यापर्यंत, आणि सगळे लेखक जे आहेत, जे अर्थशास्त्र लिहितात, हे आपलं सर्वात मोठं अपयश आहे की आपण आपल्या पिढ्या आपण सर्व मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवू शकलो नाही. आणि त्याच्यामध्ये मुलींची परिस्थिती मुलांपेक्षा वाईट, त्याच्यामध्ये दलित, आदिवासी, SC STची परिस्थिती इतरांपेक्षा वाईट. आणि यामुळे एक जी आर्थिक उत्पादन क्षमता वाढायला पाहिजे ती देखील वाढू शकलेली नाही आहे. याचा आणि आपल्या लोकशाहीचा तसा जवळचा संबंध आहे, ह्याच्याबद्दल काहीच शंका नाही. आणि मग काय करायला हवं होतं? काही बदल झालेले आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ जे आपल्याला आज प्रसार माध्यमापेक्षा प्रसार तंत्रज्ञानामध्ये झालेला फरक दिसतो. राजीव गांधी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी हा प्रयत्न, म्हणजे फोनची यंत्रणा, तेव्हा मोबाईल फोन नव्हते, पण फोन सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढवणं, हे आर्थिक व्यवहारांमध्ये आधुनिकता आणण्याचा एक प्रकार म्हणून त्यांनी ते आणलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तंत्रज्ञानाचा उपयोग आपण शिक्षण आणि आरोग्यासाठी देखील करू शकतो, पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या बाजूला काही काळामध्ये आपल्याला जेव्हा शेतीचं उत्पादन वाढतं तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील वाढ होतो. आणि आपण असं म्हणतो की शेवटी जे शिक्षित नसतात, ज्यांना काही शिक्षण मिळालं नसतं, ते शेती तरी करू शकतात. पण जर चांगल्या पद्धतीची सक्षम शेती करायची असेल, जर नवीन वस्तूंचं उत्पादन करायचं असेल, जर सस्टेनेबल म्हणजे चिरस्थायी जे टिकून राहू शकेल अशा प्रकारची शेती तुमच्या परिसराला शोभेल आणि तुमच्या गावाच्या एकूण पाणी परिस्थितीवर, जमिनीच्या प्रकारावर टिकून राहील,
अशी शेती कशी करायची आणि त्याचबरोबर बाजाराला कसं तोंड द्यायचं ह्याच्यासाठी पण शिक्षण लागतं. आज शेतकरी हा फोन मार्फत किमतींबद्दल माहिती मिळवू शकतो, पण हा जो प्रयत्न पाहिजे म्हणजे एक गोष्ट झाली पूर्वीच्या काळात 60च्या दशकामध्ये जी हरित क्रांती आली आणि गहू आणि काही प्रमाणात भाताच्या उत्पादनामध्ये नवीन तंत्रज्ञान आणल्यामुळे भारताला पूर्वी इतर देशांवर अन्नधान्याची आयात करावी लागत होती आणि त्या अवलंबून राहावं लागत होतं आणि त्याच्यासाठी आपल्याकडे परकीय हे काय म्हणतात त्याला फॉरेन करन्सी पण नव्हती, आपल्याकडे चलन नव्हतं आणि त्या काळामध्ये आपल्याला अन्नधान्याचं ची आयात करावी लागली असती तर ते स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ह्याच्यातून बाहेर पडणं. आत्ताच MS स्वामीनाथन या कृषी अर्थतज्ञांचं निधन झालं. तर ही हरित क्रांती झाली. नंतर हरित क्रांतीचे काही दुष्परिणाम पण झाले हे आपल्या लक्षात येतं. काही ठराविक प्रकारच्याच शेतीमालावर त्याचा परिणाम झाला. काही प्रमाणात सोशल स्ट्रक्चर बदललं. पंजाबसारख्या देशामध्ये स्त्रियांचं समाजामधलं स्थान हे घसरलं आणि आपल्याला एकदम वेगळे परिणाम म्हणजे जे स्त्री भ्रूण हत्या आपण म्हणतो हे स्त्रीचं एकूण शेती भागामध्ये सुद्धा शेतीच्या श्रमामधलं जे योगदान आहे ते कमी महत्त्वाचं जेव्हा ठरतं तेव्हा स्त्रीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मुली नको अशा प्रकारचा विचार वेगवेगळ्या गोष्टींशी जोडलेला आहे. ते काही बाबी आर्थिक असतात, काही सामाजिक असतात, काही धार्मिक सुद्धा आहेत. त्यानंतर आपल्याला हे म्हणायला पाहिजे की आपण चीनशी तुलना केली तर आपण औद्योगिक वस्तूंचं ची निर्यात आपण बिलकुल करू शकलेलो नाही. आपण जी निर्यात केली आहे सॉफ्टवेअरची केली आहे, सॉफ्टवेअर सर्व्हिसेसची केलेली आहे. मग त्याचबरोबर पूर्वीच्या काळात कामगार वर्ग आणि गरीब वर्गाला कमी किमतीमध्ये अन्नधान्याचा पुरवठा मिळाला हे पण एक धोरणाचा उद्देश होता. आता आपल्याला असं दिसतंय की एकूण जरी किंमत पातळी फारशी वाढली नसली तरी 1991 पासून ते 2020 पर्यंतच्या 31 वर्षाच्या काळामध्ये किमती 50% वाढल्या आणि आपल्याला असं दिसतं की हो पैशाच्या स्वरूपात लोकांच्या हातात जास्त पैसे आले असले तरी सर्व गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात आणि जर अन्नधान्याच्या किमती वाढत असल्या तर मग आणि त्यांना आता शिक्षणासाठी म्हणजे गरीब लोक सुद्धा शासकीय शाळांवर विश्वास नाही किंवा शासकीय शाळा बंद पडत आहेत म्हणून खाजगी शाळांमध्ये मुलांना पाठवतात. मुलींना न पाठवण्याचे निर्णय सहजपणे घेतले जातात. ह्याच्या मागे आणखी मग हे औद्योगिक रोजगार का वाढला नाही, शासनाने काय करायला पाहिजे. एक तर आपण शिक्षणाचा प्रश्न तर बघितलाच आहे आणि जिथे एक शिक्षित वर्ग कामगार वर्ग उपलब्ध नसतो तिथे तुम्हाला औद्योगिक उत्पादन क्षमता वाढवणं तर फारच कठीण आहे. तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक शासनाने फारशी केलेली दिसत नाही. म्हणजे दरवर्षी असं आपण म्हणजे अर्थशास्त्र शिकवताना तरी एकूण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी किती टक्के आपण शिक्षणावर खर्च करतो. त्याचबरोबर मग आणखी असे प्रश्न काढले जातात की किती पैसा हा प्राथमिक शिक्षणावर, माध्यमिक शिक्षणावर आणि उच्च शिक्षणावर खर्च करायचा.
उच्च शिक्षणाचं पण महत्त्व आहे, त्याच्याकडे मी येईनच. इन्फ्रास्ट्रक्चर, आपल्याला असं दिसतं की काही विचित्र प्रकारच्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये आपण प्रगती केली आहे आणि तिथे काही प्रमाणात परकीय गुंतवणूक पण झालेली आहे. म्हणून मोटर कार, गाड्या, 4 व्हीलर कार्स, 2 व्हीलर्स याचं उत्पादन प्रचंड वाढलेलं आहे. पण ह्याचा फायदा कोणाला मिळाला आहे तर एक मध्यम वर्ग, आणि तो सुद्धा अगदी निम्न मध्यम वर्ग नव्हे. त्याच वर्गांच्या सोयीसाठी फ्लायओव्हर्स बनतात मोठ्या शहरांमध्ये, त्याच वर्गाच्या सोयीसाठी रस्ते बांधले जातात. पण जे इन्फ्रास्ट्रक्चर रोजगार वाढीसाठी आणि उद्योग टिकवण्यासाठी आवश्यक आहे, ती गुंतवणूक शासनाने केलेली दिसत नाही. आणि या गोष्टी दक्षिण आशियामधल्या, म्हणजे दक्षिण पूर्व आशियामधल्या, आग्नेय आशियामधल्या देशांनी केलेली आपल्याला दिसते. आणि अर्थातच लायसन्स परमिट राज हे 90 नंतर कमी झालं असं म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर आपल्याकडे नोकरशाही अजून त्याचप्रमाणे काम करते. त्याचबरोबर काही कुटुंब आधारित उद्योग आहेत किंवा व्यापाराचे व्यवसाय आहेत, त्यांचा संबंध नोकरशाहीशी आहे. आणि मला असं वाटतं की इथे सुद्धा आपल्याकडे असलेली जाती व्यवस्था ही महत्त्वाची समजली पाहिजे. जाती व्यवस्था आणि स्त्रियांवरचं जे नियंत्रण आहे यांचा एकमेकांशी संबंध आहे, हे आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की तुम्ही जात टिकवण्यासाठी जाती अंतर्गत विवाह व्हावा, याच्यासाठी मुलींच्या आणि स्त्रियांच्या वर्तनावर तुम्हाला अगदी घट्ट नियंत्रण ठेवायला पाहिजे. आणि मग हे बघा, ग्रामीण भागातल्या कुटुंबाला सुद्धा काय वाटतं की आपल्या कुटुंबात, आपल्या घरातला एक तरी मुलगा हा शासकीय नोकरीला लागला पाहिजे, म्हणजे एक त्याला रेग्युलर पगार येईल आणि मग बाकीच्या गोष्टी जरी वर खाली झाल्या तरी एक स्थैर्य येतं. नोकरशाही म्हणजे तुम्ही, आणि हे कुठेतरी आपल्या इव्हन लग्न संस्थेशी संबंधित आहे. तुम्ही लाच देऊन नोकरी मिळवता, एकदा शासकीय नोकरी लागली की मग ती आयुष्यभरासाठी असते. आणि मग तुम्ही हुंडा पण मागता मुलींकडून, अशा प्रकारची नोकरी असलेल्या मुलासाठी. आणि या नोकरशाहीचा संबंध मग जाती न तुटण्यामध्ये मागे पण आहे. आणि मग जाती आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही आजकाल हिंदुत्वाची भाषा जी बोलली जाते, ते हिंदुत्व जाती उतरंड टिकवणारा पण हिंदुत्व आहे, ज्याच्यामध्ये जातींमधली उतरंड आणि विषमता ही देखील टिकून ठेवली पाहिजे. ब्युरोक्रेसी आणि वेस्टेड इंटरेस्ट, नोकरशाही, मग जात परिवार याच्याशी संबंधित व्यापार आणि व्यवसाय यांच्यामधून मोकळं होऊन भांडवल सर्वत्र पोचवलं जात नाही. ह्याच्यामध्ये हळूहळू फरक होतोय. म्हणजे 70 वर्षात काय झालं हे हा प्रश्न जर विचारला तर, आणि आरक्षणाचा प्रश्न हा फार आजकाल नाजूक प्रश्न झालेला आहे. आता ज्या SC ST कॅटेगरीमधल्या मुलांना शिक्षणामध्ये आणि काही शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं आपल्या संविधानाच्या वेळेलाच, या खऱ्या अर्थाने त्यांना प्रवेश मिळायला खूप वर्षे गेली. याला विरोध होता, कारण मुळात तुम्ही शासकीय नोकऱ्यांमध्ये उच्च पदांवर सगळे उच्चवर्णीयच होते,
विद्यापीठांमध्ये सुद्धा शिक्षक वर्ग हा उच्चवर्णीय होता आणि आरक्षणाचे नियम असताना सुद्धा ते प्रत्यक्षात लागू व्हायला काही दशकं जावी लागली. आता आपल्याला दिसतंय की इवन देशातल्या अग्रक्रमावर असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये हुशार मुलं ह्या उपेक्षित वर्गामधून पोचत आहेत आणि आज त्यांना त्यांच्या समाजाबद्दल किंवा आपल्या देशामधल्या सामाजिक न्यायाबद्दल आणि सामाजिक विषमतेबद्दल संशोधन करायचं आहे आणि ते करायला पात्र पण आहेत आणि उत्सुक पण आहेत. अशा वेळेला शासनाकडून या शैक्षणिक संस्थांचा सुद्धा सपोर्ट काढून घेतला जातो. आपल्याला खाजगी विद्यापीठं उभी राहिलेली दिसतात दिल्लीमध्ये, बँगलोरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, जिथे तुम्हाला प्रवेश फीच एवढी जास्त असते की कोण विद्यार्थी तिथे पोहोचणार आहे. तिथे आरक्षणाचं सोडूनच द्या, जरी आरक्षण दिलं तरी प्रवेश दिला तरी अशी मुलं टिकून राहणार आहेत. शिक्षणाचा संबंध लोकशाहीशी पण जोडलेला आहे आणि अर्थव्यवस्थेशी पण जोडलेला आहे. या गेल्या 9-10 वर्षात मी म्हणते तसं किंमतवाढ ही कमी झालेली आहे, पण त्याच्या मागे काही 2-3 कारणं होती. एक तर आयात करतो त्या काय म्हणतात त्याला खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये बऱ्याच कमी झाल्या होत्या ह्या काळामध्ये. आधीच्या UPA सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी जी किमान किंमत असते ती वाढवली होती, पण आपल्याला असं दिसतं की हे पॉलिसीज काही प्रमाणात बदललेले आहेत आणि शासनाने गुंतवणूक रोजगारासाठी केलेलीच नाही किंवा शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यामध्ये गुंतवणूक केलेली नाही आहे. कोविडच्या साथीच्या अगोदर सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण एकदम उंचावलं होतं आणि मग कोविड नंतर काय झालं त्याच्याबद्दलची आकडेवारी सुद्धा आपल्याला उपलब्ध नाही. मग किमती कमी ठेवण्यासाठी शासकीय खर्च कमी करायचा, त्याच्यामुळे शासनाकडून जी गुंतवणूक व्हायला पाहिजे ती देखील वाढवली आणि गरिबांना जर त्यांच्या राहणीमान पातळीमध्ये जर सुधारणा होणार असेल तर केवळ बाजारामध्ये आज तुम्हाला इम्पोर्टेड फळं मिळतात, आज तुम्हाला न तुटणाऱ्या काड्यांच्या पेट्या मिळतात, आज तुम्हाला स्वस्तामध्ये चांगले दिसणारे कपडे मिळतात, याच्याने फक्त किंवा फोन सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला दिसतो आणि त्याच्यामुळे एका अर्थाने करमणूक सुद्धा सगळ्यांच्या हातामध्ये येते. पण हाऊसिंग, तुमच्याकडे घरं नीट आहेत का, तुमच्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त काही शहरांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर, महाराष्ट्र हे अजूनही इतर राज्यांपेक्षा चांगल्या अवस्थेत आहे, पण इथे सुद्धा आपल्याला STच्या संबंध व्यवस्थापनामध्ये बदल झालेला दिसतो. त्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये, सामान्य लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्याला आपण पब्लिक गुड्स म्हणतो, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, मग वीज पुरवठ्याचं सातत्य, मग रस्ते आणि चांगल्या प्रकारची वाहतूक, गॅस, याचं सुद्धा कोणत्या प्रकारच्या घोषणा आणि मोदींचे चित्र दाखवणाऱ्या जाहिराती आपण पाहतो
पण प्रत्यक्षात गॅस सिलेंडरवरची सबसिडी ही कमी करण्यात आलेली आहे आणि लोकांना सिलेंडर तुम्ही स्वस्तात किंवा फुकटात दिलं तरी त्यानंतर गॅस विकत घेणं त्यांना परवडत नाही. अशी आपल्याला अवस्था दिसते. म्हणजे बऱ्याचदा मी आकडेवारीचा इथे उपयोग फारसा केला नाही. मी आकडेवारीबद्दल बोलणारे काही अर्थतज्ञांची मतं आणि पाहिली आणि कुठे चढ उतार झालेला आहे. आपल्याला हे दिसतं की केवळ सेवा क्षेत्रामुळे काही प्रमाणात आर्थिक वृद्धी टिकून राहिलेली आहे. शेतीमध्ये चढ उतार आहेत आणि शेतीमध्ये आपल्याला 2000 नंतर काही प्रमाणात उत्पादन वाढ दिसते, पण ती अशी सातत्याने चालत नाही. उद्योगासाठी सुद्धा शेतीचं उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमती कमी राहणं हे महत्त्वाचं राहतं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वृद्धी करण्यात आपण पूर्ण अयशस्वी ठरलेलो आहोत आणि म्हणून आपण चीनच्या बरोबर आज स्पर्धा करू शकत नाही. कारण चिनी वस्तू स्वस्त आहेत, त्या चालतात. माझ्याकडे सुद्धा चिनी कंपनीचा लॅपटॉप आहे. आपल्या घरामध्ये अनेक पद्धतीच्या म्हणजे अगदी दिवाळीमध्ये वापरणाऱ्या आपण वापरतो त्या पणत्या किंवा आकाश कंदील हे सुद्धा चीनकडून येत आहेत आपल्याकडे, कारण किमती कमी असतात. तर हे झालं. मी काही प्रमाणात म्हणजे मी गोष्टी फार सोप्या करून दाखवल्या नाहीत, कारण ती अवस्थाच आहे गुंतागुंतीची. पण हे संबंध अनेकविध आहेत. आपली लोकशाही, आपली अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक लोकशाही आणि त्याचबरोबर भांडवलाची जी भूमिका आहे, एक दोन गोष्टी आपल्याला म्हणजे एका मार्क्सवादी लेखकाचं असं म्हणणं आहे की आपण कामगार वर्ग म्हणतो तेव्हा केवळ शारीरिक मेहनतीचं काम करणारा नोकरदार असा नव्हे, पण ह्या कामगार वर्गामध्ये नोकरीवर अवलंबून असलेले सुशिक्षित तरुण पण आहेत. आणि आजकाल आपल्याला असं दिसतं की जे अत्यंत डेड एंड म्हणजे जे करिअर तुम्हाला कुठेच पुढे नेणार नाही आणि कमीत कमी पैशामध्ये काम करावं लागेल अशा प्रकारचे व्यवसाय, अशा प्रकारच्या नोकऱ्या कराव्या लागतात. म्हणजे कोविडच्या साथीमध्ये लोकांना विशेषतः शहरी जीवनामध्ये तुम्ही पैसे खर्च करून खायच्या वस्तू मागवण्याची पद्धती मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तर या सवयी खूपच वाढलेल्या आहेत. मग इवन एखादी मध्यमवर्गीय हाऊसिंग सोसायटी असेल तर तिथली तुमची राहणीमान पातळी आणि आजूबाजूच्या नोकरदार आणि घरात काम करणाऱ्या लोकांची राहणीमान पातळी यांच्यामध्ये एवढी तफावत आहे की मग ती सुरक्षित ठेवण्यासाठी एक सिक्युरिटी लागते. म्हणून सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपन्यांची समृद्धी झालेली आहे. पण हे कशा प्रकारचं जीवन आहे? बरीच मुंबईमध्ये तरी उत्तर प्रदेश बिहारमधली अनेक तरुण मुलं येतात. लग्न झालं असेल तरी बायकोला वर्षातून एकदाच भेटू शकतात. लग्न झालं नसेल तर लग्न लांबचं आणि एकट्याने जीवन जगायचं. आपल्याकडे पुन्हा स्त्रियांच्या रोजगारामध्ये आपल्याला एक प्रकारची घटच झालेली दिसते आणि स्त्रियांचं शिक्षण तर पुरुषांपेक्षाही मागे आहे आणि 2 व्यवसायांमध्ये त्यांना प्रवेश आहे. एक म्हणजे बांधकाम आणि बांधकामामध्ये सुद्धा निकृष्ट पद्धतीचं काम त्यांना करायला लावतात आणि कमी वेतन मिळतं. त्यातल्या त्यात कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा त्यांना, कन्स्ट्रक्शन वर्कर्समध्ये सुद्धा त्यांना कमी वेतन मिळतं.
दुसऱ्या बाजूला घरातलं काम करणाऱ्या, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ज्यांना निम्न जातीचे म्हणतो अशा स्त्रिया सापडतात, ज्यांना काही शिक्षणाची गरज नाही आणि ज्यांच्याकडे आपण पाहतो की या स्त्रियांना काही ट्रेनिंग लागत नाही, स्त्रिया उपजतच त्यांच्यामध्ये घरकामाची माहिती असतेच. त्यामुळे एक विकास, एक तुमची जीवनशैली सुधारणे, तुम्ही काहीतरी शिकणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या व्यवसायामध्ये करणे, हा विकासाचा अर्थ आपण कुठे विचारात घेतो का? आणि कामगार वर्ग म्हणजे केवळ तुम्ही कामाला आहात किंवा काम शोधताय असं नाही. काही जण आता कामच मिळणार नाही म्हणून स्वस्थ बसतात, पण जगणारा माणूस, स्त्री पुरुष आणि त्याची जगण्याची परिस्थिती याच्या सर्व क्षेत्रामध्ये भांडवल घुसलेलं आहे आणि तो तुटलाय. म्हणजे त्याला स्वतःच्या जीवनावर कोणाची पकड आहे, कोणाचं नियंत्रण आहे, दिशा दाखवणारे कोण आहेत हेच कळत नाही. आणि आपण म्हणतो की आज अंध पद्धतीने लोक मत देतात, पण याच्या मागे सगळे फॅक्टर्स, केवळ शिक्षण कमी असलं असं नाही, कारण सुशिक्षित लोक सुद्धा अशा पद्धतीने आपल्या हिताच्या बाजूने विचार न करता मत देताना असं आपल्याला तरी वाटतं काही जणांना. पण निवडणुकांचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे. निवडणुकांमध्ये पैशाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. निवडणुकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा जे सत्तेवर आहेत त्यांच्या हातात असतो. मला असं वाटतं, पण तरी सुद्धा जर उपाय सांगायचं म्हणायचं असेल तर लोकशाही टिकवण्याचे अनेक पद्धती आहेत. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये लोकशाही टिकवणं म्हणजे एका बाजूला परिवारामध्ये, घरामध्ये सुद्धा स्त्रियांचा सन्मान करणे, स्त्रियांच्या घरातलं काम, घरकाम हे केवळ स्त्रीचं काम आहे असं न विचार करता आपल्या मुलांना सुद्धा वेगळ्या पद्धतीची मूल्य शिकवणे. कोणत्याही संस्थेमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा लोकशाहीचा आग्रह धरणे, एक ट्रान्सपेरन्सी आपण मागतो, तेव्हा आपण सुद्धा जेव्हा कोणत्याही प्रकारच्या संस्थेत भाग घेतो तेव्हा ती ट्रान्सपेरन्सी आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि ती मागणी मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. ती मागणी रस्त्यावर उतरून देखील केली पाहिजे आणि बदल होतात. कधी कधी आपल्या लक्षात पण येत नाही. अर्थव्यवस्थेच्या चढ उतारांबद्दल मी फार स्पष्ट चित्र दिलं आहे असं मला वाटत नाही, पण काही त्याच्यामधल्या दिशा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा कधी कधी आपल्याला नंतरच्या काळामध्ये कळतं की आता उदाहरणार्थ 2000 नंतर दारिद्र्य पातळी कमी झाली आहे, पण दारिद्र्याबरोबर काही जी इतर लक्षणं आहेत दारिद्र्याची, म्हणजे उदाहरणार्थ कमी अन्न मिळाल्यामुळे ज्या मुलांची वाढच कुंठित होते त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि हे फक्त ग्रामीण किंवा आदिवासी भागात नव्हे तर इवन मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला झोपडपट्ट्यांमध्ये हे दिसून येतं, जिथे त्याच्यावर उपाय हे सहज करता येतील. किंवा बालमृत्यूचं प्रमाण हे देखील अजून खूप जास्त आहे. किंवा मुलाला जन्माला देताना आईचं होणारा मृत्यू, मॅटर्नल मॉर्टॅलिटी याच्यामध्ये सुद्धा, ह्याच्याबद्दल आज बोललं तरी जातं. या सगळ्या विषयांवर काही प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. विद्यापीठांमध्ये संशोधन केलं जात आहे. ते आपल्या काही म्हटलं तरी वेगवेगळ्या माध्यमातून तरुण वर्गापर्यंत
काही प्रमाणात पोचते, पण ते जास्त प्रमाणात आणि जास्त स्पष्ट पद्धतीने, लॉजिकल पद्धतीने पोचवण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. पण असे ते कण आहेत, म्हणजे जिथे पूर्ण हुकुमशाही असते तिथे त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारे उद्रेक होतोच. आणि जे हुकुमशाही चालवतात ते हळूहळू ते स्वतःवर एवढे खुश होतात की ते देखील वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करायला लागतात. पण 3-4 पातळ्यांवर हे चालू आहे. एक जागतिक भांडवलशाही, दुसऱ्या बाजूला एक कुठेतरी भ्रष्ट झालेली लोकशाहीची यंत्रणा, तिसऱ्या बाजूला आपल्या समाजात अनेक पिढ्यांपासून असलेली एक सामाजिक विषमता जी जातीशी निगडीत आहे आणि लिंगाशी पण निगडीत आहे, लिंगभावाशी निगडीत आहे. हे वेगवेगळे थर एकमेकांना पोषण करत आपल्याला एका दिशेने नेताना दिसतात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बदल आणण्याची मार्ग आहेत. आणि ज्याला सोशल मीडिया म्हणतात, त्याला सामाजिक माध्यम म्हणतात, त्या सामाजिक माध्यमाचा सुद्धा प्रगतिशील पद्धतीने उपयोग करता येतो. ज्याला अधोगतीच्या मार्गाने आपल्याला नेणाऱ्या लोकांनी त्याचा फार अभ्यास केला आणि फार उपयोग केलाय. पण आपल्याला सुद्धा त्याचा उपयोग करता येतो. अजूनही मोर्चे पण काढता येतात. लोक येतात, लोक ऐकतात. शिक्षण अनेक पद्धतीने मोडकळीस आलंय, पण चांगले शिक्षक सगळीकडे सापडतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आठवणीमध्ये एक तरी चांगला शिक्षक कुठेतरी असतोच. शिक्षकांची जबाबदारी पण मोठी आहे, आपली सगळ्यांचीच जबाबदारी मोठी आहे. मी माझ्या पद्धतीने माझे विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ बोलले का मी? माझ्या लक्षात नाही आलं, पण तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी आभार.